राज्य सरकारचा निवडणूक रद्द करण्याचा निर्णय, सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप आणि IMA मधील फूट अशा विविध नाट्यमय घडामोडींनंतर अखेर 26 एप्रिल रोजी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक प्रक्रिया पार पडली. मात्र संपूर्ण राज्याप्रमाणेच अमरावती जिल्ह्यातील या निवडणुकीत डॉक्टरांचा मोठा निरुत्साह पाहायला मिळाला. जिल्ह्यात केवळ 18.09% मतदानाची नोंद झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील एकूण 2565 नोंदणीकृत डॉक्टर मतदारांपैकी केवळ 464 जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 322 पुरुष आणि 142 महिला डॉक्टरांचा समावेश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावती येथील फिजिओलॉजी प्रॅक्टिकल हॉल क्रमांक 1 आणि 2 मध्ये एकूण 4 मतदान केंद्रे तयार करण्यात आली होती. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 5 मतदान पथके आणि 25 कर्मचाऱ्यांनी ही प्रक्रिया राबवली. आज दिनांक 26 एप्रिल रविवार रोजी MMCचं वोटिंग पार पडलं आहे. हे वोटिंग अमरावतीला 464 एकूण वोटिंग झालेलं आहे. म्हणजे एकूण मतदार हे 2565 होते. त्यापैकी आता बरेच कसे महाडची मुलं असतात, इकडे तिकडे जातात, काही जणांच्या ड्युटीज असतात, त्या कारणानं मतदानाचा टक्का हा बऱ्यापैकी एवढाच राहत असतो. याच्यापेक्षा जास्त काही असा वाढत नसतो. म्हणून मतदान जे काही झालं त्याबद्दल मी स्वतः एक कॅन्डिडेट डॉक्टर वसंत लुंगे, अधिकृत पॅनल IMAचं पॅनल होतं आणि IMAच्या पॅनलमधून मी स्वतः रेस्ट ऑफ द विदर्भाचं प्रतिनिधित्व करत होतो. विदर्भातून 2 कॅन्डिडेट्स, त्यापैकी एक मी, आणि मतदान हे अतिशय शांततेत पार पडलं. आणि जे रिटर्निंग ऑफिसर आणि जे काही त्यांचे सहयोगी स्टाफ होते त्यांनी सगळ्यांनी चांगलं कॉपरेट केलं. आणि एवढ्या अशा उन्हाच्या दिवसात मी सर्वप्रथम अमरावती जिल्ह्यातील सगळे दूरदूरून आलेले, कोणी दर्यापूरून आलं, कोणी परतवाड्याहून आलं, कोणी वरुडवरून आलं, कोणी मोर्शीवरून आलं, चांदूर बाजारवरून, धामणगाव रेल्वेवरून, अशा दूरदूरून उन्हाच्या दिवसात आले. त्याबद्दल मी त्यांना खरंच धन्यवाद देतो. आणि असंच आपण आपल्या फॅटर्निटीला सहयोग करत चला. आणि प्रतिनिधित्व तुम्हाला विदर्भाला, खास करून यावेळी अमरावती डिव्हिजनला जे मिळालं, आता मतदानाचं रिझल्ट जो आहे तो 29 तारखेला काउंटिंग सुरू होणार आहे मुंबईला, आणि ते 30 तारखेला बऱ्यापैकी रिझल्ट यायची शक्यता आहे. तरी मी सर्व ज्यांनी मला मतदान केलं आहे त्यांना सगळ्यांना, किंवा जे मतदानाला आले उलट उत्साही, सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि असंच तुम्ही फॅटर्निटीला सहकार्य करत चला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय IMA. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या 9 सदस्य निवडीसाठी ही प्रक्रिया होती. प्रशासनातर्फे पिण्याचे पाणी, QR कोड आणि कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली. गेल्या 4 वर्षापासून प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या MMC वर वर्चस्व मिळवण्यासाठी राजकीय पक्षांनीही प्रतिष्ठा पणाला लावली होती. अमरावतीतून ऑफिशियल IMA महाराष्ट्र MMC इलेक्शन 2026 पॅनलचे अधिकृत उमेदवार डॉक्टर वसंत लुंगे यांनी रिंगणात उतरत मतदारांचे आभार मानले. राजकीय आरोप प्रत्यारोप आणि संघटनांमधील फुटीमुळे ही निवडणूक चुरशीची होईल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात डॉक्टरांनी या प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद याची निवडणूक अमरावती जिल्ह्यामध्ये पार पडली. मतदान सकाळी 8 ते 5 या वेळेमध्ये होतं. अमरावतीमध्ये एकूण 4 मतदान केंद्र होती. आपल्याकडं एकूण 4 मतदान केंद्रावरती मिळून 2565 एवढे मतदार होते, जे की मेडिकल परिषदेचे मेंबर असतात. आणि मतदान जे काही झालं त्यामध्ये पुरुष 322 आणि स्त्री 142 असे 464 मतदारांनी त्या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला.
मतदानाच्या वेळेस आपण त्या ठिकाणी पुरेसे चोख बंदोबस्त ठेवला होता. पिण्याच्या पाण्याची सोय केली होती, मंडप टाकलेला होता, सावलीची व्यवस्था करण्यात आलेली होती. एकूणच मतदान प्रक्रिया अतिशय शांततेनं पार पडली. संध्याकाळी 5 वाजता 18.09 एवढं टक्के मतदान झालं. मतदान झाल्यानंतर 2 जबाबदार नायब तहसीलदार आणि पोलीस बंदोबस्त यांच्या उपस्थितीमध्ये मतपेट्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं मुख्यालय, निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कार्यालय मुंबई येथे कालच रवाना केल्या. अशा रीतीनं महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक अतिशय चांगल्या प्रकारे पार पडली. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.